चुकीची फाउंडेशन शेड घेऊन आजपर्यंत हजारो रुपये मी वेस्ट केलेत. ह्या ब्रँडनी बहुतेक तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. मी आजकाल सगळीकडे फक्त फे ब्युटीच्या फेस कार्डचे रिव्ह्यूज बघतेय. दे डू ट्रायल किट्स. क्यूट असं छोटंसं किट आहे. 6 शेड्स आहेत. 10C कूल, 11C न्यूट्रल, 20N न्यूट्रल, 21O कूल ऑलिव्ह, 22C कूल, 23 वॉर्म ऑलिव्ह. दिस इज अ स्किन टिंट आणि ह्याच्यात SPF 15 पण आहे. मला हा पण बरोबर वाटतोय. आय एम ट्राईंग 11C अंडर माय आईज. खूप क्रीमी आणि खूप स्मूथ आहे. ओ माय गॉड, इट्स सो ग्लोई, मॉइश्चरायझिंग. असे लावल्यावर वेगळे दिसतात आणि ब्लेंड केल्यावर वेगळे दिसतात. आय एम ट्राईंग दिस वन हिअर, 21 कूल ऑलिव्ह. आय थिंक दिस वर्क्स. माझा ऑलिव्ह अंडरटोन आहे. मला आधी हा परफेक्ट वाटला होता, बट इट्स लुकिंग टू येलो ग्रीनिश. सो एवढाही ऑलिव्ह नाही आहे. These two seem to be good. I'm going to do this again. 21 cool olive. It does look like second skin. 11C neutral. This looks slightly light, पण ऑक्सिडाइज झालं तर ही साईड बेटर दिसणार आहे. ओके, हे जर ट्रायल किट नसतं तर there was no way I was getting this right. मी थोडंसं एकदा ब्रश फिरवते. मला दोन्ही साईड्स छान वाटतं. आता मी नेकवरती लावलं नाही त्यामुळे थोडा डिफरन्स दिसतोय, बट दिस विल ब्लेंड इन परफेक्टली विथ द रेस्ट ऑफ माय मेकअप. लिंक हवी असेल तर सांगा अँड लेट मी नो इन द कॉमेंट्स की तुम्हाला काय वाटतंय शेड मॅचबद्दल.